भुकेने तो बूट चघळत राहिला आणि लोक कॉमेडी म्हणून हसत राहिले. चार्ली चॅप्लिनचा जन्म अत्यंत गरिबीत झाला. बालपणात त्याला वर्कहाऊसमध्ये राहावे लागले. त्याच्या आईला मानसिक आजार होता. त्यामुळे चॅप्लिनने लहान वयात प्रौढ जबाबदारी स्वीकारली. रंगमंचावरचा प्रवेश आईवरच्या संकटाने झाला. बालपण हरवून चार्ली चेहऱ्याला रंग लावून जगाला हसवण्याचा खेळ खेळू लागला. द ट्रॅम्प हे पात्र त्याने कुठलाही लिखित आराखडा न करता सेटवर शोधले. त्याची प्रसिद्ध चालण्याची स्टाईल हा बॅले, माईक आणि रस्त्यावरच्या कलाकारांचे मिश्रण आहे. तो आपल्या चित्रपटांचा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, संपादक आणि संगीतकार स्वतःच असायचा. दिवसरात्र मेहनत घेऊन सिनेमाची वैश्विक भाषा त्याने शोधली आणि जोपर्यंत सिनेमा माध्यम आहे तोपर्यंत चार्ली चॅप्लिन कालसंगतच राहील. सिटी लाईट्समध्ये आवाज तंत्रज्ञान असताना देखील त्याने मौनपटच बनवला. हा जाणीवपूर्वक घेतलेला राजकीय निर्णय होता. हिटलरच्या मिशीपेक्षा आधी चॅप्लिनने ट्रॅम्पची मिशी वापरली होती. चॅप्लिनचा विनोद नेहमीच दुःखातून जन्मलेला होता. व्यक्तिगत आयुष्यातील आठवणींना पडद्यावर मांडणारा हा अजरामर कलावंत विश्वशांतीचा अग्रदूत होता. दुःखाची आदिम वैश्विक भावना कुठेही बटबटीत न होऊ देता अबालवृद्धांना बांधून ठेवणारा सिनेमा त्याने निर्माण केला. तो 20 वर्षे अमेरिकेत राहिला, पण शेवटी स्वित्झर्लंडमध्ये निर्वासितासारखा जगला. त्याला ऑस्कर मिळाला, पण तो अनेक दशकांनंतर सन्मानाने. मॉडर्न टाइम्समध्ये यंत्र आणि माणूस यांचा संघर्ष पाहिल्यावर हा दुष्टकाळाचा किती पुढे विचार करणारा होता याची प्रचिती येते. तो कॅमेऱ्याला केवळ साधन मानत नव्हता, तो त्याच्यासाठी नैतिक निर्णय आणि आंतरिक साधन होती. तो स्वतःच्या ट्रॅम्प पात्रासारखा एकटा, भटक्या पण करुणामय होता. चॅप्लिनने मौनपटातून सिद्ध केले की मानवी भावना भाषेपलीकडे असतात. चॅप्लिनने आपल्या मृत्यूनंतरही वाद निर्माण केला. त्याचे शव चोरीला गेले होते. त्याने बालपणात उपासमारीचा अनुभव घेतल्यामुळे त्याच्या चित्रपटात अन्नाचा वापर प्रतिकात्मक आहे. द गोल्ड रश मधील बूट खाण्याचा सीन हा खऱ्या लायकोसिस बूटचा वापर करून चित्रित केला गेला. हे व्हॅन गॉगने काढलेलं बुटाचं पेंटिंग सहज आठवलं. म्हटलं तर काही संबंध नाही, म्हटलं तर कारुण्याचं जन्मोजन्मीचं नातं सोबत चॅप्लिनचे बूट. द ग्रेट डायरेक्टर हा त्याचा पहिला पूर्ण बोलपट होता. त्या चित्रपटातील शेवटचे भाषण आजही जगातील सर्वात मानवी भाषणांपैकी एक मानले जाते. एका बलाढ्य हुकुमशहाचा गर्व कसा नाहीसा होतो हे सिनेमाच्या काही सेकंदाच्या दृश्यात चॅप्लिनने दाखवले. काही लोक सिनेमे घडवतात, तर चॅप्लिनसारखे काही लोक संबंध जग घडवतात.